सावधान सावधान सावधान. तुम्ही म्हणत असाल की आज नेमकं झालंय काय? पण खरोखरच अतिशय भयंकर घटनेविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याबद्दल आपण कल्पनाही करू शकत नाही आणि एक साधारण दिसणारा तरुण असं काही करेल यावर देखील तुमचा विश्वास बसणार नाही. आता हा बाजूला तुम्हाला चेहरा दिसतोय का? किती शिस्तप्रिय आणि नाजूक चेहरा वाटतो. हा गुन्हेगार असेल का? त्याच्या चेहऱ्यावरून तर तो खूप श्रीमंत घरचा असेल अथवा गरीब घरचा तरुण असेल असंच वाटत असेल. नाजूक आणि अतिशय शांतताप्रिय चेहऱ्याच्या पाठीमागे खूप मोठी काळी कुट्ट मानसिकता दडलेली आहे. याविषयी जर तुम्ही जाणून घ्यायचं ठरवलं तर ते तुमच्या लक्षात येईल. एप्रिल 2026 रोजीचा तो दिवस होता. दोन मित्र एका लग्नाला जातात. लग्नकार्य उरकत असताना राहुल नावाचा मित्र त्याच्या मित्राला म्हणतो की आता खूप उशीर झाला आहे, आता आपण घरी जाऊ. त्यावेळी मित्राने राहुल याला सांगितलं की मी आईला बरोबर आणलं आहे, मी आईबरोबर येतो, तुला जायचं तर तू जा. आता राहुल हा त्याच्या घरी न जाता त्याच्या मित्राच्या घरी गेला. त्या मित्राला तिथेच सोडलं, त्याच्या घरी गेला. जवळपास रात्रीचे 11:15 वाजलेले होते. त्या मित्राच्या घरचा दरवाजा त्याने वाजवला आणि त्यावेळेस त्या पत्नीला वाटलं की तिचा पती आला असेल, त्यामुळे त्याने तात्काळ दरवाजा उघडला. त्यावेळी पतीचा मित्र राहुल हा दारात दिसला. पत्नीने तिच्या पतीविषयी विचारलं, मात्र राहुल याने काहीच सांगितलं नाही आणि तिला थेट मिठी मारली. अचानक राहुल याने मिठी मारल्यामुळे पत्नी घाबरली, पण त्याचवेळी राहुलने तिला धमकी दिली आणि मारहाण करायला देखील सुरुवात केली. दोन्ही मुले झोपलेली होती, घरात कोणीच नव्हतं. सासू पती हे लग्नात गेलेले होते आणि याच संधीचा फायदा घेत राहुल याने मित्राच्या पत्नीबरोबर बळजबरीने संबंध प्रस्थापित केले. पत्नीने विरोध केला. त्यावेळी राहुलने मित्राच्या पत्नीला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. ज्या ठिकाणी जागा दिसेल त्या ठिकाणी तो मारत राहिला. त्यामुळे त्या माराच्या भीतीने मित्राच्या पत्नीने राहुल जे काही म्हणेल त्याप्रमाणे सर्व काही केलं. जेव्हा सर्व कार्यक्रम झाला त्यावेळी राहुल याने याविषयी कोणाला जर सांगितलं तर तुझ्या दोन्ही मुलांना संपून टाकेल अशा प्रकारची धमकी दिली. आता जो काही प्रकार झाला होता तो तेथेच थांबला का? तर नाही. राहुल हा तिथून थेट मुंबई दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर मोटरसायकलने पोहोचला आणि त्यानंतर त्याच मार्गाने एक ॲम्ब्युलन्स जात होती. ती ॲम्ब्युलन्स त्याने पकडली आणि त्या ठिकाणाहून तो थेट दिल्लीमध्ये पोहोचला. दिल्लीमध्ये एका हॉटेलचा त्याने आसरा घेतला आणि तिथून पुढे त्याने दिल्लीतील एका IRS ऑफिसरचं घर गाठलं. त्या ठिकाणी गेला. विशेष म्हणजे ऑफिसरच्या घरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना देखील तो आतमध्ये गेला. आता घरात ऑफिसरची मुलगी होती, त्या मुलीला देखील त्याने मारहाण केली. जेव्हा ती बेशुद्ध पडली तेव्हा तिच्याबरोबरही राहुल याने संबंध प्रस्थापित केले आणि तेथेच एक चार्जरचं केबल होतं. त्या चार्जरच्या केबलच्या सहाय्याने त्या तरुणीचा त्याने गळा दाबला आणि त्याच ठिकाणी तिला संपवलं. त्यानंतर त्याच अवस्थेमध्ये तिला फरफटत 4थ्या मजल्यावरून खाली आणलं, कारण त्याला लॉकरमधून पैसे काढायचे होते. आता मोठ्या अधिकाऱ्याचं घर म्हणजे सर्व ठिकाणी सेन्सर लावलेले असतात, त्यामुळे त्या ऑफिसरच्या मुलीच्या हाताचे ठसे त्या लॉकर उघडलं जाईल असं त्याला वाटत होतं. मात्र तरुणीचा मृत्यू झाल्यामुळं सेन्सर काम करत नाही असं देखील माहिती पुढे आली. त्यामुळे त्याच अवस्थेमध्ये राहुलने तिला तिथेच सोडलं आणि लॉकर तोडून जवळपास 2 लाख रुपये आणि काही सोन्याचे दागिने घेऊन तो त्या ठिकाणाहून फरार झाला. मग तुम्ही लक्षात घ्या, एवढ्या मोठ्या ऑफिसरचं घर, एवढी मोठी सिक्युरिटी त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली. नेमकं मग राहुल तिथे गेला कसा? त्याला कोणी अडवलं का नाही? अशा एक ना अनेक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या स्टोरीच्या माध्यमातून मिळणार आहे. पण हे कसं घडलं त्याविषयी संपूर्ण माहिती आपण या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मी जनार्दन राऊत आणि आपण जाणार आहोत सध्या राजस्थानमधील राजगड या ठिकाणी. राहुल मीना नावाचा एक तरुण आहे, 23 वर्षाचा, आणि राजगड या परिसरामध्ये खेडेगाव आहे, त्या ठिकाणी तो राहतो. त्याचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण झालं. अभ्यासात अत्यंत तल्लख होता. 10वीत 73% आणि 12वी सायन्समध्ये जवळपास 90% गुण त्याने मिळवले होते. काळ जसा जसा पुढे जाऊ लागला त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ लागलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला मोबाईल, ऑनलाईन गेमिंगच्या नाद लागायला सुरुवात झाली. त्यामुळे त्याच्या आयुष्यात परिवर्तन होण्यास सुरुवात झाली. राहुल याला महागड्या गाड्या आणि मौज मजा करायची सवय होती. अशा प्रकारची जीवनशैली त्याला प्रचंड आवडत होती. सोशल मीडियावर तो नेहमी महागड्या कारसोबत फोटो काढायचा, रील्स शेअर करायचा. मग झटपट श्रीमंत व्हायचं तर काहीतरी दुसऱ्या मार्गाने पैसा कमाई करावी लागेल अशा एका प्रकारचा विचार राहुल याने करायला सुरुवात केला. त्यामुळे त्याने शॉर्टकट मार्ग शोधायला सुरुवात केली. मग आता शॉर्टकट मार्ग कोणता? तर ऑनलाईन लुडो याच्यात तो आहारी गेला. गावात दिवसभर मित्रासोबत पैशावर लुडो खेळताना त्याला सुरुवातीला तर मोठ्या प्रमाणात पैसे आले, पण त्याने त्याचा जो पडता काळ त्यानंतर सुरू झाला आणि त्यानंतर मग त्याच्याकडं लाखो रुपये तरुणांची उसनवारी झाली. त्यामुळे राहुल याचे वडील दिल्लीमध्ये IRS ऑफिसमध्ये कामाला होते आणि त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी IRS अधिकाऱ्याला एक विनंती केली की त्यांचा मुलगा खूप हुशार आहे, त्याच्या हाताला सध्या कोणतंही काम नाही,
त्यामुळे त्याला वाईट सवय लागण्यापेक्षा तुमच्याकडे कामाला ठेवून घ्या. एका ऑफिसमध्ये दोघेही काम करत असल्यामुळे वडिलांच्या विनंतीनंतर राहुल याला IAS अधिकाऱ्याच्या घरी कामासाठी ठेवण्यात आलं आणि त्या ठिकाणी कामाला तर तो राहिला, पण तेथे सुद्धा त्याला लुडो आणि इतर पैसे कमवण्याचं ॲप घेऊन त्यावर तो गेम खेळत बसला. आजूबाजूचे काही जे नोकर होते त्यांच्याबरोबर तो गेम खेळायचा. कधीकधी तर ते ऑनलाईन स्वरूपाचे गेम खेळून त्यातून पैसे कसे कमाई करता येईल याचा देखील विचार करत होता. आणि ह्या ऑनलाईनच्या गेममध्ये त्याच्यानंतर लुडो असतील, रमी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गेममध्ये त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झालं. आजूबाजूचे जे नोकरवर्ग होते त्यांच्याकडून देखील त्याने मोठ्या प्रमाणात पैसा जमा केला होता. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी राहुल याच्याविषयी त्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर त्यांना वाटलं होतं की त्या अधिकारी त्या राहुलला समजून सांगेल अथवा त्याचे जे उसनवारी पैसे घेतलेले होते ते परत देईल. मात्र तरी देखील अधिकाऱ्यांनी त्याच्या चुकावर पांघरून टाकलं आणि सर्व तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. एक वेळ अशी आली की अधिकाऱ्याने राहुल याला काही सामान आणण्यासाठी पैसे दिले. त्यावेळी राहुल सामान घेऊन तर आला, मात्र त्या ठिकाणी पैसे देण्याऐवजी अधिकाऱ्याने दिलेले पैसे त्यांनी स्वतःजवळ ठेवले आणि अधिकाऱ्याच्या खात्यावर सामानाचे पैसे लिहून टाका असं त्या ठिकाणी दुकानदाराला सांगितलं. काही महिन्यांचा कालावधी निघून गेल्यानंतर जेव्हा अधिकाऱ्याला राहुलविषयी शंका आली तेव्हा राहुल याला त्यांनी कामावरून काढून टाकलं. आता राहुल याच्याविषयी त्याच्या वडिलांना देखील सर्व काही सांगण्यात आलं होतं आणि राहुल याला कामावरून काढून टाकल्यानंतर जवळपास 1-1.5 महिन्यांचा कालावधी गेला होता. त्यानंतर मग त्या अधिकाऱ्यांनी दुसरा नोकर देखील कामाला ठेवला होता. सर्व काही अतिशय सुरळीत सुरू झालेलं होतं. परंतु एखादी गोष्ट घडणार असेल तर ती घडते, हे आपण त्याला रोखू शकत नाही असंही कधीकधी वाटतं. आता 22 एप्रिल 2026 रोजीची ती पहाट होती. सकाळचे 5:30 वाजलेले होते. घड्याळाचा अलार्म वाजतो. त्यावेळेस अधिकारी, त्याची पत्नी हे दोघेही उठतात. आता ते अधिकाऱ्याची पत्नी ही देखील दिल्लीमध्ये एका नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत. ते दोघेही उठले आणि त्यानंतर दोघांनीही जिमला जाण्याची तयारी सुरू केली. दोघेही फ्रेश झाले आणि काही वेळातच ते जिमला निघून गेले. मग घरी होती 22 वर्षाची मुलगी, IAS परीक्षेची तयारी करत होती. मग तयारी करत असताना अधिकारीच्या घरी मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी होती. तरी देखील राहुल या सर्वांना चकमा देऊन त्या घरात पोहोचला, कारण त्याला घरातलं सर्व काही माहिती होतं. त्यामुळे त्याने घरात प्रवेश करता सर्वत्र शोधाशोध सुरू करायला केली, पण खालच्या मजल्यावर त्याला काहीच मिळालं नाही. तेव्हा तो 4थ्या मजल्यावर पोहोचला आणि त्या अधिकाऱ्याची 22 वर्षाची मुलगी अभ्यास करत असते. राहुल याला पाहिल्यानंतर ती घाबरून जाते. राहुल तिला लॉकर उघडण्यासाठी सांगतो, मात्र तरुणी नकार देते. त्याचवेळी राहुल जड वस्तूच्या सहाय्याने तिच्या डोक्यावर वार करतो. त्यावेळी तरुणी बेशुद्ध पडते आणि त्याचवेळी राहुलच्या मनात त्या तरुणीविषयी वाईट भावना निर्माण होते आणि याच ठिकाणी तो कपडे काढून तिच्यावर अत्याचार करतो. सर्व कार्यक्रम उरकल्यानंतर त्याच ठिकाणी चार्जर वायर असते. तो ते वायर घेतो आणि तिचा गळा दाबतो. याचवेळी त्या तरुणीचा त्या ठिकाणी मृत्यू देखील होतो. त्यानंतर 4थ्या मजल्यावरून तिला तो खाली फरफटत आणतो, पण लॉकरला सेन्सर असल्यामुळे त्याला वाटतं की तरुणीच्या हाताने लॉकर जर उघडलं तर ते लॉकर उघडेल. परंतु जेव्हा असंही सांगितलं जातं की जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेस सेन्सर देखील काम करत नाहीत. त्यामुळे तरुणीला त्याच ठिकाणी सोडून राहुल त्या ठिकाणाहून लॉकर तोडतो आणि 2 लाख रुपये आणि काही सोन्याचे दागिने घेऊन त्या ठिकाणाहून पळून जातो. त्यानंतर मग तरुणीचे आईवडील हे जिमवरून घरी परत येतात. तेव्हा घरात प्रवेश करतात. त्यांना घरात प्रवेश केल्यानंतर फरशीवर त्यांची मुलगी पडलेली दिसते. त्याच्या नाकातोंडातून रक्त येऊ लागलेलं होतं. त्याचवेळी तात्काळ तिची आई डॉक्टर असल्यामुळे त्याच ठिकाणी तपासणी करते आणि तात्काळ तिला रुग्णालयात नेण्यात येतं. मात्र रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टर त्या ठिकाणी तिला मृत घोषित करतात. त्यानंतर पोलीस प्रशासनाला याविषयी माहिती कळते. एका हाय सिक्युरिटी असणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरी अशा प्रकारे घटना घडल्यामुळं संपूर्ण दिल्ली हादरून जाते. अधिकाऱ्याच्या घराच्या बाहेर जे CCTV तपासले जातात, सर्व काही पाहणी गेली जाते. त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की सकाळी 6:30 ते 7:15 यावेळेत ही घटना घडलेली असते. ज्यावेळी राहुल हा घरात येतो त्यावेळी त्याच्या अंगावर वेगळेच कपडे होते, पायात बूट होता. मात्र परत जाताना त्याच्या अंगावर वेगळेच कपडे होते, पायात चप्पल होती. जेव्हा त्याचा चेहरा IRS अधिकारी पाहतात तेव्हा तात्काळ त्याची ओळख पटली जाते. मग आता ओळख पटल्यानंतर पोलीस येतात आणि अवघ्या 12 तासापूर्वीच त्याने मित्राच्या पत्नीवर देखील अत्याचार केल्याचं बाब समोर येते. कारण राजस्थानी पोलीस देखील त्याचा शोध घेत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात हाय सिक्युरिटी असताना देखील अशा प्रकारची घटना घडल्यामुळे सावधगिरी बाळगावी तरी कशी असा प्रश्न खरोखरच पडतो. राहुल याने तरुणीबरोबर संबंध केल्यानंतर त्याचे कपडे तेथेच टाकले आणि तरुणीच्या भावाचे कपडे घालून तो बाहेर पडला. तरुणीचा भाऊ हा मुंबई येथे एका कंपनीत मोठ्या पदावर सध्या नोकरी करत आहे. मात्र ज्या पद्धतीने राहुल पैसा कमाई
ऐशोआरामात जीवन जगण्याचं स्वप्न पाहत होता. त्यामुळे त्याला वाईट गोष्टीच्या सवयी लागल्या आणि त्याचं मानसिक संतुलन देखील यामध्ये बिघडलं गेलं. ज्या पद्धतीने तो वागत होता तो अतिशय विचित्र पद्धतीने वागत होता अशी देखील माहिती समोर येत आहे. राहुल हा पैसा कमाई करून सर्व पैसा हा महिलावर देखील उडवत असल्याचं देखील समोर येत आहे. आता पोलिसांनी त्याचा शोध घेत असताना तो द्वारका या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतलं. आता सध्या त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्याला जवळपास 4 ते 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र अजूनही काही माहिती पुढे येते का हे देखील आता पोलीस त्याचा तपास घेत आहेत. आता मित्रांनो लक्षात घ्या, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहून त्यावर विश्वास ठेवतो ना, तर तो कितपत विश्वास ठेवावा असाच प्रश्न या घटनेवरून लक्षात येतो आपल्याला. नेमकं चेहऱ्यावर काय आणि त्याच्या पोटात काय हे आपल्याला कळत नाही. अगदी त्याच पद्धतीनं हे प्रकरण घडलं. एका अधिकाऱ्याला आपली मुलगी गमावी लागली आणि मित्रांनो यामधून ज्या पद्धतीची ही घटना घडली त्यामध्ये आता पोलीस प्रशासन देखील सावध झालं आहे. पोलीस तपास करत आहेत. यामध्ये अजून यांनी काही इतर गुन्हे केलेत का याचा देखील तपास होत आहे. कोणालाही बदनाम करायचं नाही अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देखील द्यायचं नाही. पण अशा लोकांपासून सावध राहा एवढंच सल्ला या स्टोरीच्या माध्यमातून आपल्याला द्यायचा आहे. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.